माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे यांचं जर मंत्रिपद गेलं तर त्यांच्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। जर असं झालं तर एका प्रकरणातून राजीनामा दिलेले धनंजय मुंडे हे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिपदावर येऊ शकतात। अर्थात धनंजय मुंडेंनी त्यावेळी कारण दिलं होतं ते त्यांच्या प्रकृतीचं, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातून तयार झालेला दबाव आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला होता। आता माणिकराव कोकाटेंना न्यायालयानं दणका दिल्यानंतर, न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। तात्काळ अटक करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत आणि त्यांचं मंत्रिपद जाणार हेही जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर ते मंत्रिपद धनंजय मुंडेंना दिले जाणार अशी ही चर्चा आता सुरू झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्याकडे यापूर्वी मंत्रिपद होतं, त्यांनी तो राजीनामा दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रचंड दबाव राज्यभरातून निर्माण झालेला होता, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। त्यावेळी त्यांनी कारण दिलं होतं ते त्यांच्या प्रकृतीचं, मात्र दबाव निर्माण झालेला होता। त्यामुळे एका प्रकरणातून राजीनामा दिलेल्या व्यक्तीला आता पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यानंतर अशी शक्यता निर्माण झालेली आहे। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय आणि त्यांच्या जागी आता धनंजय मुंडेंची क्रीडा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत, आपण संदीप यांच्याकडे जाऊया। संदीप, धनंजय मुंडेंचा राजीनामा मुळात झाला होता, त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं असेल तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सगळा निर्माण झालेला दबाव आता माणिकराव कोकाटेंच्या जागी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची वर्णी लागणार आहे। धनंजय मुंडे यांचे हे मोठे प्रयत्न सुरू असतील असं म्हणायला हरकत नाही विक्रांत, कारण ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोप झालेले होते त्यानंतर त्यांना काही वेळा क्लीन चिट दिलेली होती पक्षानं, मात्र रेट्यामुळे विरोधकांनी, संतप्त जनतेच्या रेट्यामुळे त्यांचं मंत्रिपद केलेलं होतं। पण आता आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे पुन्हा त्यानंतर ऍक्टिव्ह झालेले होते, सक्रिय राजकारणात ते दिसलेले होते आणि आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर आणि अटक वॉरंट जारी केल्यानंतर तात्काळ धनंजय मुंडे हे सकाळी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आपल्याला समजते आणि खरं तर आता मंत्रिपदासाठी वर्णी जी आहे ती लागू शकते की काही याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे, कारण अजित पवार हे तर निर्णय घेऊ शकतातच, मात्र प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, त्याचबरोबर केंद्रीय नेतृत्व जे आहे भाजप असं त्यांच्याकडून खरं तर याबाबतचा मोठा सगळा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो आणि त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली असं म्हणता येईल। अजित पवार यांनी आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया याबाबत दिली नाही। मंत्रिमंडळातली बैठक संपून अजित पवार त्यांच्या निवासस्थानी गेल्यात आणि आता काही वेळात ते पक्ष कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत। अटक वॉरंट जारी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार या दोघांनाही मोठा फटका बसलेला आहे। मात्र धनंजय मुंडे यांना केंद्रीय नेतृत्व जे आहे ते परवानगी देतं का, मंत्रिमंडळासाठी मंजुरी देतं का, हे बघणं महत्वाचं आहे। कारण जर मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना असं म्हटलं की माणिकराव कोकाटे यांची खाती आता कुणाकडे द्यायची असं थेट अजित पवारांच्या बैठकीच्या वेळेला म्हटलं होतं, त्यामुळं नक्की काय होतं हे बघावं लागेल। मात्र जर कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार हे आता निश्चितच आहे, पण ते गेल्यानंतर धनंजय मुंडेंच्याकडे क्रीडा मंत्रिपद दिलं जातं का हे बघणं महत्वाचं असेल विक्रांत। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटेंचं क्रीडा मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडेंकडे या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद होतं, त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते।